सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला दाखवणार आहे की चुलीवरचं गावरान कोंबड्याचं झणझणीत असा रस्सा। तर इथे आपण आता सुरुवात करूया रेसिपी बनवायला। तर मी इथे विटा मांडून चूल बनवून घेतलेली आहे। तर विटाची चूल केलेली आहे। तर इथे मी जळण घालून घेतलेला आहे चुलीमध्ये। तर आता आपण चूल पेटवण्यासाठी प्लास्टिकच्या कागदाचा वापर करणार आहे, कारण याच्याने चूल लवकर पेटली जाते। आता आपली चूल पेटलेली आहे। तर इथे मी एक पातेले घेतलेले आहे भाजी बनवण्यासाठी। तर या पातेल्याला काळं होऊ नये म्हणून या पातेल्याला मी बाहेरून असं साबण लावून घेतलेला आहे, किंवा तुम्ही गोड तेल आणि निरम्याचा वापर करून पातेल्याला असं पूर्णपणे बाहेरून लावून घ्यायचं आणि चुलीवरती ठेवून घ्यायचं। तर आता आपलं पातेलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। साधारणतः आपल्याला तेल थोडंसं जास्तच लागणार आहे, 1/2 किलो एवढं तेल टाकायचं। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेलाचा वापर करू शकता। इथे पातेलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी 1/2 किलो तेल टाकून घेतलेलं आहे। तर आता तेल गरम व्हायला लागलेलं आहे, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। तर मी एक देशी गावरान कोंबडा घेऊन तो कापून घेऊन त्याचे असे पीस बनवून घेतलेले आहेत। तर हा गावरान कोंबड्याचं मटण हे असं लालसर पद्धतीने दिसतं आणि याचा रस्सा खूप चवीला लागतो। तर आता आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करणार आहोत। या गावरान कोंबड्याचं साधारणतः आपल्याला 1.5 किलोच्या आसपास इतकं याचं मटण पडलेलं आहे। तर हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। बघू शकता भरपूर असं पीस याचे पडलेले आहेत। या मटणवरती आता आपण हळद टाकून घ्यायची। साधारणतः 1.5 ते 2 चमचे टाकायची हळद। 2 चमचे हळद टाकून झालेले आहे। याच्यावरती आता मीठ टाकून घ्यायचं। मीठ पण तेवढंच टाकायचं चवीनुसार। साधारणतः आपल्याला 2 ते 2.5 चमचे इथे मी मिठाचा वापर केलेला आहे। तर सर्व हे मिक्स करून घ्यायचं। तर हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, पूर्ण याला हळद मीठ चोळून घ्यायची अशी व्यवस्थित अशी। आता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। तर याच्यामध्ये आपण 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची। इथे मी 1 चमचा लसूण पेस्ट टाकलेली आहे। आता 1 चमचा अद्रक पेस्ट टाकूया आणि हे परत सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। अद्रक लसूण हे पूर्णपणे या पिसाला लागलं पाहिजे, या पद्धतीने असं चोळून घ्यायचं। आणि आता हे एक 15 ते 20 मिनिटं झाकून मुरवून घेऊया। कोंबड्याचं मटण मुरेपर्यंत एकीकडे आपण आता कुठली तयारी करून घेऊया। तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। तर याच्यामध्ये खडा मसाला टाकून घ्यायचा, लवंग, मिरं, चक्रीफूल, दालचिनी। खडा मसाला ही तळून झालेला आहे ह्याच्यात। आता कांदा टाकून घ्यायचा, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा आणि टोमॅटो लवकर फ्राय होण्यासाठी वरून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। तर आपला कांदाही गोल्डन ब्राऊन असा झालेला आहे फ्राय व्यवस्थित।
तर इथे आता आपलं कोंबड्याचं मटण ही मुरून झालेलं आहे, अर्धा तास होऊन गेलेला आहे. तर याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊया. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. हे पीस शिजेपर्यंत आता आपण याच्यावरती एक झाकण झाकून घेऊया. तर इथे मी असा स्टीलचा खोलगट बाउल असा झाकण झाकून घेतलेला आहे. तर या बाउल मध्ये आता आपण पाणी टाकून घ्यायचं, गरम होण्यासाठी पाणी ठेवायचं. तरी खालचं पीस शिजेपर्यंत आपलं पाणी गरम होतंय आणि पीसही शिजायला लागतात. तर इथे मी हा बाउल भरून पाणी ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. तर पूर्णपणे तेलातच कोंबड्याचे पीस वाफलेपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. साधारणतः 15 ते 20 मिनिटं इतका वेळ शिजवून घेणार आहोत. 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. आता आपण बाउल काढून बघायचं चिकन शिजलंय का ते. बाउल मधलं बरंच पाणी कमी होऊन याच्यामध्ये पडलेलं आहे चिकन मध्ये. तर पूर्णपणे असं चिकन आपलं तेलामध्ये वाफरलेलं आहे हे, आणि पाणी पण ह्याला आमचं पाणी सुटलेलं आहे आणि बाउल मधलं पण पाणी पडलेलं आहे आणि पूर्णपणे असं आपलं चिकन आता शिजत आलेलं आहे. व्यवस्थित हे मिक्स करून हलवून पण झालंय. तर ह्याच्यामध्ये हे गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचं. या बाउल मधले हे पाणी सर्व टाकून घेणार आहे पातेल्यात. तर आणखी थोडं आपल्याला पाणी लागणार आहे, रस्सा बनवायचा आहे भरपूर असा. त्यामुळे हे सर्व मी पाणी टाकून घेणार आहे याच्यात. पूर्णपणे पाणी पातेल भरेल इतकं पाणी टाकलेलं आहे. तर हे झाकण टाकून व्यवस्थित एक 10 मिनिटं शिजवून घेऊया. 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेणार आहोत. तर इथे ओल्या नारळाचं खोबरं मी बारीक करून घेतलेलं आहे, 1 नारळ. तर ते टाकून घ्यायचं. साधारणतः 2 ते 3 चमचे मी टाकलेला आहे. वरून खूप सारी कोथिंबीर, 1 चमचा जिरे पावडर टाकायची. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. पाण्याला रस्सा उकळला की आळणी रस्सा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर आता आपल्या चिकन उघडून बघायचं, झाकण काढून घेऊया. तर रश्शाला मस्तपैकी असे उकळे आलेले आहे. आपलं चिकन पीस पण शिजलेलं आहे कोंबड्याचं. तर बघू शकता इथे पीस शिजलेलं आहे. तर आता आपल्याला आळणी रस्सा काढून घ्यायचा आहे. तर याच्यामधून आता आळणी रस्सा काढून घेऊया. तर हा आळणी रस्सा एका पातेल्यात काढून घेऊया. रस्सा पूर्ण काढून झालेला आहे आणि पीस एका साईडला पातेल्यामध्ये ठेवलेले आहेत.
हे आता पीस एका बाउल मध्ये काढून घेऊया। राहिलेलं पीस या बाउल मध्ये काढून घेऊया। सर्व पीस काढून झालेले आहेत। तर इथे मी परत तेच पातेल घेतलेलं आहे। पातेल गरम झालेलं आहे, तर याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। साधारणतः 1-2 पळी तेल टाकलेलं आहे। तेल गरम होऊ द्यायचं। झालेलं आहे। याच्यामध्ये आता तेलामध्ये इथे 2 ते 3 तमालपत्र घेतलेले आहेत आणि 1 चक्री फूल 2 हिरव्या वेलची टाकून घ्यायचं। खमंग असं तेलात फ्राय करायचं। तेलामध्ये आता आपल्याला 2 चमचे लसूण पेस्ट टाकायची, अर्धा चमचा अद्रक पेस्ट, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। लसूणचा कच्चापणा जाईल त्यासाठी तेलात मस्त तळून घ्यायचा। इथे आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे 2 चमचे। लाल तिखट, चिकन मसाला 2 चमचे, 2 चमचे चिकन मसाला मिक्स करायचं। हा आपला घरगुती मसाला, चटणी, याला आमच्याकडे घाटी मसाला म्हणतात। हा 1 पळी टाकणार आहे। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं। इथे ओल्या नारळाचं खोबरं बारीक केलेलं आहे ते टाकायचं। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। मसाला असा व्यवस्थित 1 मिनिटभर फ्राय करायचा। मसाला इथे व्यवस्थित फ्राय झालेला आहे। इथे एका बाउल मध्ये हे काढलेलं टाकून घ्यायचं चिकनचं पीस। व्यवस्थित मिक्स करूया। आता ह्याच्यामध्ये आळणी रस्सा टाकून घेऊया काढलेला। इथे मी आळणी रस्सा काढलेला आहे तो टाकून घ्यायचा। साधारणतः आपल्याला अर्ध पातेलं टाकायचं आहे आणि अर्ध पातेलं आळणी रस्सा ठेवायचा आहे आणि अर्ध पातेलं तिखट रस्सा बनवायचा आहे। त्याच्यामुळे मी इथे अर्ध पातेलं टाकून घेतलेलं आहे। 1 चमचा जिरे पावडर, हिरवी कोथिंबीर, व्यवस्थित असं मिक्स करायचं। झाकण झाकून याच्यावरती आता आपण या बाउल मध्ये पाणी टाकणार आहे गरम व्हायला। पाणी टाकून घ्यायचं बाउल मध्ये। आणखी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं बाउल मध्ये। अर्धा बाउल भरेल इतकं पाणी उरलेलं आहे। गरम पाणी होऊ द्यायचं तोपर्यंत आपलं चिकन पण खाली उकळी येते चिकन रश्याला। आता ही पाणी गरम झालेलं आहे वरचं, तर या रश्यामध्ये टाकून घेऊया। वरून 1 चमचा मीठ टाकायचं। रश्याला एक मस्तपैकी अशी छान झाकण झाकून आरावरती आता आपण रस्सा उकळून घेऊया। जाळ बंद केलेला आहे इथे मी। मस्तपैकी आपला रस्सा उकळलेला आहे आणि आपला देशी कोंबड्याचा गावरान पद्धतीचा रस्सा मस्तपैकी अशा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे चुलीवरचं। तर बघू शकता इथे कडपणा मस्त आलेला आहे झणझणीत असा। बघू शकता पीस पण व्यवस्थित शिजलेले आहेत। मस्त असा गावरान देशी कोंबड्याचा रस्सा आपला तयार झालेला आहे इथं।
मस्त असा आरावरती शिजलेला आहे। जाळ बंद करून घेतलेला होता आणि आरावरती शिजवून घेतलेला आहे। आता बघू शकता इथे माझा गावरान देशी कोंबड्याचं चुलीवरचं झणझणीत असं कालवण तयार झालेलं आहे। रसा तयार झालेला आहे, तिखट रसा बनवलेला आहे आणि आळणी रसाही बनवलेला आहे। त्याचबरोबर भाकरी आणि जिरा राईस बनवून घेतलेला आहे। तर हा देशी कोंबड्याचा गावरान रसा चुलीवरचा बेत तयार झालेला आहे। तर ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।